मी नको नको म्हणत होते, पण पुढच्या क्षणी डायरेक्ट मी स्टेजवर गेले. तर झालं असं, आज मी एका हळदी-कुंकवासाठी गेले होते आणि तिथेच माझ्यासोबत ही सगळी गोष्ट घडली. त्याआधी बघा ही मुलगी किती सुंदर गाणं म्हणते आणि हिच्यामुळेच मला थोडासा कॉन्फिडन्स आला. माझा खरंच आज काहीच बोलण्याचा बिलकुल प्लॅन नव्हता, पण तिथे अँकरनी सांगितलं की उखाणे घ्या आणि माझ्या मैत्रिणी बोलल्या की नाही नाही ही घेते ही घेते. मग मी ही संतोषची भाची, नाव घेते धाडी, योगेश सुनीलची लाडी, नाव घेते गहीन, गौरी गौतम दीपकची बहीण. जवळजवळ इतका मोठा उखाणा घेतल्यानंतर सगळ्यांनाच म्हणजे छान वाटलं. सगळ्यांचे खूप साऱ्या टाळ्या ऐकायला आल्या. मग बरं वाटलं की नाही आज जरा काहीतरी चांगली गोष्ट केली. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पुढे शॉपिंगसाठी गेलो, कारण आम्हाला ट्रिपला जायचं आहे आणि मुलांसाठी म्हणजे शाळेच्या मुलांसाठी काही कॅप्स घ्यायच्या होत्या आणि त्यांच्यासाठी अजून भरपूर वस्तू घ्यायच्या. त्याच्यासाठी आम्ही नाशिकमध्ये गेलो आणि विरांशला अथांगलाही मी थोडंसं शॉपिंग करवली, कारण आम्हाला पण जायचं आहे. अथांग विरांशसाठी पण मी थोडेसे कपडे घेतले. तर अशी होती आजची माझी संध्याकाळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा.